बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखिका शुभांगी भडभडे लिखित कादंबरी पिंपळ, प्रकरण 15. महेश आपल्या दालनात छिन्नी आणि हातोडी घेऊन कित्येक महिन्यानंतर आज प्रवेश करीत होता. तो आत आला. त्याने मूर्तीवरचं कापडी आवरण काढलं आणि त्याचे डोळे गच्च भरून आले. रेणुका मातेची अप्रतिम प्रतिभा त्याने शिल्पात साकारली होती. जगत जननी शिवशक्ती पार्वतीचं हे भक्त वत्सल रूप त्याने साकारलं होतं आणि शेजारी आवरण घातलेली मूर्ती तिच्या पुत्राची परशुरामाची होती. बलदंड, सुदृढ देहयष्टीचा, उंच क्षात्रियत्व आणि ब्राह्मणत्व यांचा संयोग असलेला हा जमदग्नी ऋषीचा आणि रेणुकेचा पुत्र. त्याची प्रतिमा अजून पूर्णत्वाला आली नव्हती. नुसता मार्बल आकारात तासला होता. परंतु महेशच्या डोळ्यात मनात असलं परशुराम रूप त्याने त्या मार्बलमध्ये पाहिलं आणि तो पाहत होता मनातलं रूप कितीतरी वेळ. हातात चिन्नी धरून हात दुखले तसा तो भानावर आला. गालावर ओघळलेले अश्रू पुसले आणि तो खुर्चीवर जाऊन तो बसला. साहेब दारात उभे होते. त्याची अवस्था पाहत होते. त्यांचेही डोळे भरून आले होते. पण कुणाच्याच हातात नसलेली गोष्ट नकळत घडली होती. लग्न झाल्यावर कुठे फिरायला जायचं तर महेशची एक मोठी ऑर्डर होती. 3 लाखांची. 5 फुटाची दत्तात्रयाची मूर्ती मंदिराजवळ हवी होती. त्यामुळे काम करणं क्रमप्राप्तच होतं. घाईघाईने करावं तर मार्बल फुटण्याची भीती होती. ठिसूळ असला उच्च प्रतीचा मार्बल त्याने आणला होता. लग्नाच्या गडबडीत काम अर्धवट राहिलं होतं. मूर्तीचं काम पूर्ण करूनच ते दोघे जाणार होते. छोट्या मूर्ती करताना असणारे त्याचे मदतनीस ह्यावेळी नव्हते. त्याने एका मुलाला आपल्या बरोबर ठेवलं होतं. पण कामच मोठं होतं. स्वतः करण्याविना शक्य नव्हतं. 4 महिने उलटले तरी मूर्ती आकारला येत नव्हती. महेशला अजूनमधून बारीक ताप येत होता. मूर्ती करता करता हातातली छिन्नी हातोडी ठेवून तो बसून राहायचा. प्रचंड थकवा एकदम जाणवत होता. काहीही करायची इच्छा नसायची. पण अनुपमाबरोबर शॉपिंग, पिक्चर, भटकणं यासाठी वेळ द्यावाच लागायचा. शिवाय रात्र तिची असायची. तो गलित गात्र झाला होता. ती चिडायची, प्रसंगी रडायची. आपल्याला असं काय होतंय हे त्याला कळत नव्हतं. प्रचंड मानसिक दडपण हातून काम न झाल्यानं येत होतं. त्यामुळे अंगात कसर असावी असं म्हणून त्याने दुर्लक्ष केलं. पण अत्यंत अशक्तपणा त्याला जाणवत होता. त्या दिवशी तर कहरच झाला. रात्री अनुपमा चिडली होती. चिडून झोपली होती. निमित्त होतं आदल्या दिवशी तिच्या मित्राच्या बर्थडेला न गेल्याचं. तो वारंवार सांगत होता. खूप थकवा आलाय. मनावर टेन्शन आलंय. कधी नव्हे असे या दत्तमूर्तीचं काम रेंगाळत चाललंय. पूर्ण झाल्याविना मजा येत नाही. सध्या काही दिवस तू जात जा. मग मी येईन. खरंच येईन. मला माहीत आहे महेश, माझ्या मित्रांकडे येणं तुला आवडत नाही. तू 100 वर्ष मागच्या जमान्यात वावरतो आहेस. तुझे बुरसटलेले विचार तू या जन्मी सोडणार नाहीस. नाही ग, तसं नाही. तसंच आहे महेश. आता तुझी मूर्ती झाल्याविना बाहेर कुठे जायचं नाही. मग इथल्या इथे जायलाही तू तयार नाहीस. मग लग्न तरी का केलंस? लग्नाचा अर्थ केवळ फिरणंच का ग? ती काही बोलली नाही. त्याच्याकडे पाठ करून झोपली. तेव्हा तो अतिशय अस्वस्थ झाला. काही करावं असा उत्साहच त्याला नव्हता. सकाळी तो त्याच्या कार्यशाळेत आला आणि बसून राहिला. साहेब जाता जाता थबकले. त्याने विचारलं. काय सांगावं त्याला उमजेना. त्यांच्या अनुभवी डोळ्यांना त्याचं अंतरंग जाणवलं. ते म्हणाले, संसारात सारं चालतं. आंबट गोड, कडू खारट घरच्या पुरुषाने समजून घ्यायचं असतं. कळलं ना? अनुपमा जरा फ्री माइंडेड आहे. होईल हळूहळू नॉर्मल.
तसं नाही साहेब. तिचा गैरसमज झाला तसाच तुमचाही होतोय. मला सध्या बरं वाटत नाही. उत्साह नाही. टेन्शन आलंय. साहजिकच आहे. ही मूर्ती घडव आणि काही काळ आराम कर. भटकून या. घरी जबलपूरलाही जाऊन या. एक हेल्पर पाठवून देतो. ताप येत होता, जात होता. कुणालाही कळू नये असा ताप होता. त्याने मूर्तीच्या मस्तकावर मुकुटापासून सुरुवात केली आणि भराभर छिन्नी घेऊन त्यावर 4-6 हातोडीचे हलके घाव घातले आणि एकदम धूळ पडली. त्याबरोबर त्याला ठसका आला. तो थांबेच ना. साहेब बाहेरून आले होते. ते धावतच आले. महेश छातीवर हात धरून खोकत होता. साहेबांनी त्याच्या हाती पाण्याचा ग्लास दिला. बऱ्याच वेळाने खोकला थांबला. पण तसा तो थांबला नाहीच. तो घाईघाईने मूर्ती घडवत होता. संगमरवरी दगडाची धूळ रोज उडत होती आणि त्याचबरोबर खोकला येत होता. रात्रीही खोकला येत होता. साहेबांना हे सारं जाणवत होतं. ते म्हणाले, महेश, उद्या सकाळी आपण डॉक्टर जयस्वालांकडे जाऊया. तयार राहा. महेश नाईलाजाने तयार झाला. एकीकडे अस्वस्थपणा, दुसरीकडे ताप आणि खोकला. अनुपमा त्या दिवसानंतर बोललीच नव्हती. रात्री एखादं पुस्तक घेऊन वाचत राहायची, नाहीतर टीव्ही पाहत राहायची. तो 2-3दा समजुतीने म्हणाला, काय होतंय कळत नाही. तुला नाही तरी मला कळलंय महेश. तुला लग्न मानवलं नाही. असं म्हणतात की नवरा स्ट्रॉंग असेल तर स्त्रीला तो मानवत नाही. आता केस उलटी झाली. काहीही सांगू नकोस महेश. आज 6 महिने लग्नाला झालेत, पण एक दिवस सुखाचा आणि समाधानाचा गेलेला नाही. कधी कधी वाटतं झक मारली आणि लग्न केलं. 4 मंगळसूत्राचे मणी घालून माझ्या व्यक्तिमत्वाला मर्यादाच आल्यात. महेशचे डोळे भरून आले. त्याला निर्मलाची आठवण झाली. आईने मारल्यावर तेल हळद घेऊन येणारी, उपाशी असल्यावर भाजी पोळी देणारी. आज त्याचं कोणी नाही याची जाणीव झाली. सकाळ झाली तसे साहेब तयार झाले. महेशही तयार झाला. अनुपमा म्हणाली, डॅडी, महेशचा थकवा वेगळाच आहे. त्याला टेन्शन आलंय, माझं आणि मूर्तीचं. दोन्ही घडवता येत नाहीत त्याला. दोघंही काही बोलले नाहीत. हॉस्पिटलमध्ये ब्लड टेस्ट झाली आणि त्याला ॲडमिट करून घेतलं. डॉक्टर म्हणाले, संगमरवराच्या मूर्ती घडवताना जी धूळ उडत असते त्यातून अनेकांना क्षयरोगाची लागण होते. रक्तात क्षयाचे जंतू फार लवकर पसरतात. मग जबलपूरला भेडाघाटावर अनेक जण ह्या मूर्ती घडवतात. जयपूरला अशा मूर्ती घडतात. बरोबर आहे ना? बरोबर आहे. टीबी हा होतो 60% लोकांना. पण त्यांना ह्याची कल्पना नसते. कारण क्षयरोग वरून जाणवत नाही. थकवा, भूक नसणं, बारीक ताप, खोकला ही अत्यंत सर्वसाधारण कारणं आहेत. आता तुम्हाला माहीतच असेल, हिंग तयार करण्याच्या कारखान्यात अंधत्व येतं. बिब्याचं तेल काढणाऱ्या कारखान्यात शरीर सोलून काढावं अशी आग होते. सारं सुंदर घडवताना माणसाचं असं नुकसानही होतच. बरं झालं की तुम्ही अगदी वेळेवर पहिल्या स्टेजवर आलात. टीबी तसाही आता क्युअर होतोच आणि तुमचा तर फर्स्ट स्टेजलाच आहे. फक्त एवढंच की तुम्हाला 1-1.5 महिना इथेच अंडर ऑब्झर्वेशन आणि अंडर ट्रीटमेंट्स राहावं लागेल. ओके? साहेब एकदम खचल्यासारखे झाले. त्यानेच धीर दिला. साहेब, 1 महिना आत्ता जाईल पाहता पाहता. कशाला तुला आणि मला समजावतोस महेश. जेवढा वेळ लागायचा तो लागेल. परंतु तू इथे विचार करत एकटा राहशील आणि मी तिकडे. पण बरं झालं वेळेवर आलो. घरी कळवू महेश? नाही. 1-1.5 महिन्यानं बरं झाल्यावर जाऊन येईन जबलपूरला. महेशला ॲडमिट करून घेतलं. त्याचा हातात हात घेऊन साहेबांनी घट्ट धरला आणि ते म्हणाले, येतो दुपारी. अनुपमाला घेऊन येतो. साहेब गेले आणि महेशचा अवसानच कळाला.
साहेबांनी त्यांच्या रूमच्या दरवाजातून महेशला हाक मारली. महेशने नाकाला बांधलेला जाड रुमाल सोडला आणि तो बाहेर आला. जवळजवळ 4 महिन्यांनी तो आता त्या दत्तमूर्तीकडे वळला होता. डॉक्टर म्हणाले, प्रिकॉशन घ्या. आता सहसा काही व्हायचं नाही, परंतु शरीराची टेंडन्सी काय असेल ते कळेलच. 2-3 महिन्यांनी ब्लड चेक करून घ्यायलाच हवं. कितीतरी सूचना डॉक्टरांनी दिल्या आणि ते म्हणाले, महेश बाबू, तुमच्यासारख्या श्रेष्ठ कलाकाराला काहीही होऊ नये अशीच प्रार्थना मी देवाला करीन. या 3.5 महिन्यात तुम्ही जो आत्मसंवाद साधला त्यामुळे मी प्रभावित झालो. पुन्हा इथे यावे लागेल ते ब्लड टेस्टसाठीच केवळ. साहेब दवाखान्यात येत होते. दिवसातून बरेच वेळा येत होते. अनुपमा केवळ पहिल्या दिवशीच आली, नंतर ती आलीच नाही. अधूनमधून तिचा फोन येत होता. महेशने साहेबांना अनुपमाविषयी विचारलं नाही आणि त्यांनी सांगितलंही नाही. तरी महेशला वाटलं, साहेबांना वाटत असणार आपण प्रचंड मोठी चूक दोघांचं लग्न लावून केली आहे. पण अनुपमासारख्या निर्भय स्वतंत्र व्यक्तिमत्वाच्या मुलीने लग्नाला होकार का द्यावा कळलं नव्हतं. तिच्यातल्या कॉलेज जीवनात भिनलेला उन्मुख जीवनाचा वारा संपला नव्हता. लग्नाने तिच्या आयुष्यात कुठेही फरक पडलेला नव्हता. मित्र मैत्रिणी, पिकनिक, पार्ट्या चालूच होत. साहेब तिच्यापुढे आगतिक झाले होते. हातून सारच सुटून गेल्यावर व्हावं तसं ते हताश झाले होते. महेशने घरी आल्यावर सहज विचारलं, तू एकदाच आलीस अनुपमा? मी वाट पाहत होतो. फोनवर बोलत होते ना? पत्नीने पतीशी केवळ फोनवर बोलायचं असतं? त्याला गरज असते ती मानसिक आधाराची, तिच्या प्रेमळ स्पर्शाची, तिच्या आश्वासनांची आणि कितीतरी. खरं सांगू महेश, टीबी वॉर्डमध्ये येणं मला कसं तरीच वाटलं. तो संसर्गजन्य रोग मलाही लागला तर मी क्षण तिथे राहू शकणार नाही. अगं पण कोणी आनंदाने राहतं का तिथे? राहणाऱ्यांची मानसिक अवस्था तर ओळखायला हवीच. आणि साऱ्या जगाने काहीही म्हणू दे, पत्नीने असं म्हणायचं का? तिनेच साथ सोडून द्यायची का? आता सध्या तरी बोलू नकोस. लग्न झाल्या झाल्या एखाद्या पत्नीच्या वाट्याला असे दुःखभोग आले तर तिने काय झुरत मरावं? मी त्यातली नाही महेश. महेश उमजला. आपण मृगजळामागे लागण्यात अर्थ नाही. साहेबांनी एक अमानत जतन करावी म्हणून दिली, परंतु ती अमानत अगोदरच लुटली गेली होती. ती लुटलेली गोष्ट एकत्र बांधावी ही त्यांची इच्छा. पण साहेबांचं तिनं ह्या बाबतीत काय ऐकलं? ह्या प्रश्नाचं उत्तर त्याला कळत नव्हतं. साहेबांनी हाक मारताच क्षणात एवढे सारे विचार त्याच्या मनात तळून गेले. साहेब आराम खुर्चीवर बसले. तो सोफ्यावर बसला. महेश, आता डॉक्टरांनी सांगितलेली औषधं तू घेशील, प्रिकॉशनही घेशील, त्यात हैगय करणार नाहीस हे वचन तुम्हाला दे. दिलं. महेशने उठून साहेबांच्या हातावर हात ठेवला. ते हसले. कितीतरी दिवसांनी साहेब हसले होते. गौरवर्णाचे सुदृढ परिश्रमाने आलेलं तेज, मिळवलेल्या संपत्तीचं तेज त्यांच्या चेहऱ्यावर होतं. त्यांच्या सात्विक वृत्तीचं दर्शनही त्यांचा चेहरा घडवत होता. ते हसरे होते, पण एकामागून एक झालेल्या घटनांनी इतक्यात ते गंभीर झाले होते. आज त्यांना हसताना पाहून महेशला बरं वाटलं. आज महत्वाच्या कामासाठी बोलावलंय. साहेबांनी उठून कपाटातले पेपर्स काढले आणि त्याच्यासमोर ठेवले. हे काय साहेब? माझं इच्छापत्र, माझं मृत्यूपत्र. 2 हार्ट अटॅक येऊन गेलेत. पुन्हा कोणत्याही क्षणी येऊ शकतो. संवेदनशील मन माझ्या हृदयाला शांत राहू देत नाही. ते जाऊ दे. आजवर हा बंगला, कार्यशाळा, रंगरेखाची 6 दालनं, बँकेतली रक्कम आणि आपले 5.5 एकर जमिनीवरचं फार्म हाऊस, ही सारी जवळजवळ कोटीच्या घरात असलेली मालमत्ता आज मी तुझ्या नावे केली. नाही साहेब, असं करू नका.
हे सारं अनुपमाचं आहे. मला स्वतःला प्रचंड आहे साहेब. तुम्ही मला असं घडवलं की कला आणि जीवन दोन्ही धन्य झालं. मी कृतज्ञ आहे साहेब तुमचा. तू कृतज्ञ आहेस महेश, परंतु तसं मी काहीच केलं नाही. मी तुला उलट अनुपमाशी लग्न करायला भाग पाडलं. जे जे चांगलं करायचा विचार केला ते अंगाशी आलं. समाजात प्रतिष्ठा मिळाली, पण पण मनाने सतत खचत राहिलो. कुणासाठी जगायचं हा प्रश्न तू आल्यावर संपला होता, आणि आता जीवनच संपल्याची जाणीव होत चालली आहे. अनुपमा तिच्या आईच्या वळणावर गेली आहे. माझे दुःख भोग मी तुला का द्यावेत? का माझ्या तोंडून तुझ्यासाठी वचन मागणारे शब्द निघावेत? याचं उत्तर माझ्याजवळ नाही. मला कशाला बोलावलं? विसरलोच बघ. हे पेपर्स उघड जरा. माझं मृत्यूपत्र, इच्छापत्र वाच. साहेब, माझा काय संबंध? असं वाक्य पुन्हा म्हणू नकोस महेश. माझा मीच तुझा आहे. 8 दिवसांपूर्वी मी माझं पूर्वीचं मृत्यूपत्र बदलून नवीन तयार करून घेतलं वकिलाकडून. कशाला? मी एक एक पैसा जमवलाय कष्ट करून. त्या कष्टाच्या पैशाची किंमत तुझ्या विना कोण जाणेल? अनुपमाला यातलं सांगू नकोस. हा सारा पसारा तुलाच दिलाय. यदा कदाचित अनुपमा इथलं सारं सोडून घराबाहेर पडली तर तिला चोळी बांगडीसाठी म्हणून तुला हवी ती रक्कम तिला दे. पैशात लोळणाऱ्या अनुपमाला त्याविना काहीही देऊ नकोस. साहेब, एकतर मला मोह नाही. दुसरं म्हणजे तुमच्याच कृपेने आज लाखो रुपये मला मिळत आहेत. तिसरं म्हणजे अनुपमा मनाने अत्यंत चांगली आहे. माझ्यातलं थोडं प्रौढत्व तिला दिलं की ती सुगृहिणी होईल. मला आता हे सारं नकोय साहेब. अरे, वेळ आली, धंद्याला कंटाळलास, थकलास तर हे ओझं वाटणार नाही. किंवा वेळ आली नाही तुझ्यावर तर एखाद्या धर्मादाय संस्थेला मदत कर. भूकंपाने, वादळाने उद्ध्वस्त झालेल्या गावात दवाखाना काढ, शाळा काढ. उद्या ह्या रंगरेखाऐवजी इथे एक चित्रशाळा काढ, कॉलेज काढ, छंद मंदिर काढ. पैसा हा जीवनातच खर्च करून सुखी हो. तुझ्या विना हे कोण करेल पोरा? साहेबांचे शेवटचे गहिवरलेले शब्द आणि भरून आलेले डोळे पाहून तो तसाच बसून राहिला. अनुपमाचं लग्न करायचं ठरल्यावर किती आनंदी, प्रसन्न आणि उत्साही दिसत होते ते. अनुपमाला आपल्या खोलीत बोलावून किती वेळा काय काय त्यांनी समजावून सांगितलं, पण लग्नानंतर तिचा चढलेला आवाज, चिडचिड आणि मित्रमैत्रिणींसह मजा ही वृत्ती पाहून त्याने पुन्हा पुन्हा समजावून सांगितलं असणार, पण सांगून ते थकले. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.